नमस्कार अमरावती. अमरावतीमध्ये एका विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणाने खळबळ उडाली आहे. मयुरी गोपाल पवार या विवाहित महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांसह शेकडो नागरिकांनी पोलीस आयुक्तालय गाठले. लेखी तक्रारीनुसार प्रेमविवाहानंतर मयुरी यांना त्यांच्या पती, सासू आणि नणंद यांच्याकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. 2 जुलै रोजी मयुरी गोपाल पवार या निंभोरा परिसरातील भाड्याच्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आल्या. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. नातेवाईकांच्या आरोपानुसार यापूर्वी मयुरी या पतीसोबत वडरपुरा येथील एका महिलेच्या घरी राहत होत्या. मात्र तेथे सासू आणि नणंद यांच्याकडून सतत वाद घालून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. पतीसोबत मतभेद वाढल्यानंतर मयुरी निंभोरा येथे राहायला गेल्या होत्या. याच ठिकाणी त्या मृत अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांनी पती, सासू आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मयुरी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत बडनेरा पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावार यांनी माहिती देताना सांगितले की सध्या या प्रकरणात मर्ग दाखल करण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील चौकशी केली जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नातेवाईकांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जयश्री गोपाल पवार. काय नेमकी घटना होती, काय सांगा? काल सकाळी ह्या टाईमला मला तिचा कॉल आला. ते म्हणाली की माझे घर मालकींसोबत वाद व्हायचे ते भाड्यासाठी. तर तेवढ्यातच तिचा नवरा आला म्हणते. त्यानं का भांडणं केले यासाठी मारलं म्हणते. यासाठी मारलं तर तिनं फोन चालूच होता तेव्हा. ते म्हणे मला तू येऊन जा म्हणे. मी गेली तेवढ्यात. मला काय माहीत, मी वडरपुराच्या घरी गेली. तिथं कुलूप होता, तिथं काहीच कोणीच नव्हतं. मग मी माझ्या घरी जापर्यंत माझ्या घरी सगळे रडत वगैरे होते. तर मला माहीत पडलं की ते निमुऱ्यात डेड बॉडी सापडली आहे. आणि ते इतर आजच्या बावेजी तिची डेड बॉडी तिथं गेली. कशी गेली आम्हाला फक्त पाहिजे न्याय.